चंद्राबाई, ए चंद्राबाई. रावसाहेब, आणि असा का रागानं हाक मारतोय हो? ए थेरडे, आज मी काय करून आलोय माहितीये? सारंग आणि मुक्ताला मदत करणाऱ्यांच्या आयुष्याचं वाटोळ करून आलोय. पण हे बाहेरच्यांचं झालं, घरातल्यांचं काय? तू या सगळ्याला तू कारणीभूत आहेस. बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये विष कालवलंस तू, आमच्यामध्ये दरी निर्माण केलीस तू. आज मला सारंग काय म्हणाला माहितीये? दादा, मला तुमचा तिरस्कार वाटतो. वाळवी आहेस तू, वाळवी. या घराला लागलेली वाळवी आहेस. पोखरत चाललीस माझ्या घराला. हे घर संपण्याच्या आधी या घराचा कुटुंब प्रमुख म्हणून मला आज एक निर्णय घ्यावा लागणार आहे. घरातल्या नात्यांची जी वाताहत झाली ना, याला सर्वस्वी तू कारणीभूत आहेस. ही विषारी मूळ मी आज मुळापासून उपटून फेकून देणार आहे. आजपासून या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद. माझा मुलगा मला जे म्हणाला ना की दादा तुम्ही मेलात काय जगलात काय आता मला काही फरक पडत नाही, तेच मी तुला सांगतो. तू मेलीस काय जगलीस काय आता मला काही फरक पडत नाही. चल, घराच्या बाहेर तुला आता फेकून देतो की नाही बघ. तिरस्कार. तुला जसा माझा तिरस्कार वाटतो ना, तसा मला या थेरडीचा तिरस्कार वाटतो. तुझ्या माझ्यामध्ये दरी निर्माण केली हिनं, विष कालवलं हिनं, माझ्या विरोधात तुला बोलायची हिम्मत दिली हिनं. आज ह्या क्षणी या घरातून मी या थेरडीला कायमची बाहेर काढतोय, कायमची.
शापमुक्त केलंय मी हे घर. बस. थोडस जर मागं वळून पाहशील ना तर तुला सगळं लक्षात येईल नेमकं काय घडलंय ते. बापाचं प्रेम तुला कधी कळलंच नाही रे. हे सगळं मी करतोय ना ते केवळ प्रेमापोटी. नाही, प्रेम नाहीये आणि तुम्ही एक शब्दही बोल नका. आज आत्ता ह्या क्षणापासून तुम्ही माझे वडील नाही आणि मी तुमचा मुलगा नाही. तुमचा माझा जो काही संबंध होता ना तो संपलाय. दादा, आणि हो, मी मुक्ताला घेऊन कायमचं हे घर सोडून चाललोय. आणि आम्ही दोघच नाही तर आमच्या सोबत आजी आणि आई ह्यांना सुद्धा मी घेऊन जातो. आणि या घरातल्या कुणीही म्हणजे कुणीही जरी मला थांबवण्याचा प्रयत्न केला ना तरी मी हे विसरून जाईन की तुमचा आणि माझा काही संबंध होता. थांब सारंग, हे घर सोडून आपण कुणीच जाणार नाही. हे काय मला घराबाहेर काढतील, उलट मी त्यांना घराबाहेर काढीन. कारण हे घर तुझ्या आजीचं आहे. रावसाहेब, अहंकारापायी तू घरच्या खऱ्या मालकाला विसरलास. म्या कधी बोलणार नव्हते, पण तू बोलायची येळ आणलीस. फक्त बोलायची येळ नाही तर माझा हक्क गाजवायची येळ आणलीस. समद्यांनी कान उघडून ऐका. हे घर, हा वाडा, हे समद समद माझ्या नावावर आहे. ह्याच्या बापाला ठाव होतं एक ना एक दिस सवतर म्हणून मला या घरातून लाथ मारून हाकलून देईल. म्हणून त्यानं ही हुशारी केली आणि हे घर माझ्या नावावर करून टाकलं.